आज आपण दम व्हेज बिर्याणी कसं बनवायचं ते पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आणि मी स्टेप बाय स्टेप कसं बनवायचं ते सांगितलेले आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी बिर्याणीसाठी 1 कप बासमती तांदूळ घेतले आहे। यामध्ये पाणी घालून हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात। तांदूळ फार चोळून धुवू नयेत, त्यामुळे तांदळाचे दाणे मोडतात आणि त्यातली जीवनसत्व पाण्यात विरघळून वाया जातात। तांदूळ 2-3 वेळा अलगद धुवून त्याचं पाणी बदलावं। तर इथे मी हे तांदूळ 2-3 वेळा धुवून घेतले आहे। यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालूयात आणि अर्धा तास ते पाऊण तासासाठी आपण हे तांदूळ भिजण्यासाठी बाजूला ठेवूयात। आता आपण बिर्याणीसाठी वाटण बनवून घेऊयात। इथे मी 1 जार घेतली आहे। यामध्ये 1 मूठभर कोथिंबीर घालूयात, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं आणि 2 ते 3 यामध्ये हिरव्या मिरच्या घालून आपण याचं बारीक पेस्ट बनवून घेऊयात। आता 1 जाड बुडाचा पातेलं घेऊयात। तर इथे मी गॅसवरती 1 कुकर ठेवले आहे। यामध्ये 1 चमचाभर तूप घालूयात। तूप चांगलं असं गरम झालं की यामध्ये आपण खडे मसाले घालूयात। तर 1 चक्री फूल, 2 लवंग, 2-3 काळी मिरी आणि 2 वेलची आणि दालचिनी घालूयात आणि यामध्ये अर्धा चमचा शहाजिरे घालायचे आहेत आणि थोड्या वेळ आपण चांगलं असं परतून घेऊयात। आणि आपण जे तांदूळ भिजण्यासाठी ठेवले होते ते अर्धा तास झाले, अर्धा किंवा पाऊण तास झाले की त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि मग हे खडे मसाले तुपावरती चांगले असे भाजून झाले, परतून झाले की यामध्ये आपण हे भिजवलेले तांदूळ घालायचे आहे आणि हे तांदूळ या तुपावरती छान असं खमंग 1-2 मिनिटे चांगलं असं परतून घ्यायचं आहे। तर इथे हे तांदूळ खमंग असं परतून झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण हवं तेवढं पाणी घालून हे तांदूळ 5 मिनिटे आपण चांगलं असं उकळून घेऊयात। यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडंसं लिंबाचा रस घालूयात आणि 5 मिनिटे हाय फ्लेमवरती आपण हे तांदूळ चांगलं असं उकळून घेऊयात। तर इथे हे तांदूळ 5 मिनिटे हाय फ्लेमवरती चांगलं असं उकळून घेतले आहे। तांदळाचं शीत मोडेल इतपतच आपल्याला हे तांदूळ उकळून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। तर आता आपण हे एका चाळणीमध्ये काढून आपण यातलं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते पूर्णपणे काढून टाकूयात आणि थोड्या वेळ भात थंड होऊ देऊयात। तर इथे मी भात थंड होण्यासाठी एका चाळणीमध्ये काढून ठेवले आहे। गॅसवर 1 कढई ठेवली आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूयात आणि 1 बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि चांगलं असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊयात। आणि कांदा तळताना यामध्ये आपल्याला थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे। तर इथे हे कांदा चांगला असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले आहे। जास्त वेळ हे तळायचं नाही, नाहीतर बिर्याणीला करपलेला टेस्ट येतो। तर आता आपण हे कांदा एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवूयात। आता त्याच तेलामध्ये उभा बारीक चिरलेला कांदा घालूयात। इथे मी 1च कांदा वापरलेली आहे। 2 ते 3 मिनिटे आपण हे कांदा चांगला असं परतून घेऊयात। कांदा 1-2 मिनिटे चांगलं असं परतून झालं की यामध्ये हळद घालूयात आणि आवडीनुसार यामध्ये आपण लाल तिखट घालूयात। इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातले आहे। हे थोड्या वेळ परतून घेऊयात। आता यामध्ये आपण जो हिरवं वाटण बनवलेलं आहे तो आपण घालूयात। 1 चमचाच आपल्याला हे हिरवं वाटण घालायचं आहे आणि थोड्या वेळ आपण हे परतून घेऊयात। तर इथे हे हिरवं वाटण चांगलं असं परतून झालेलं आहे। तर आता यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात आणि टोमॅटो चांगलं असं मऊसूत होईपर्यंत परतून घेऊयात। अर्धा चमचा जिरे पावडर घालूयात आणि अर्धा चमचा यामध्ये आपल्याला धने पावडर घालायचं आहे आणि हे व्यवस्थितरित्या परतून घेऊयात। टोमॅटो चांगलं असं मऊसूत होईपर्यंत आपण हे परतून घेऊयात।
तर इथे हे टोमॅटो चांगलंसं मऊसूत होईपर्यंत परतून घेतले आहे। आता यामध्ये आपण गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला घालूयात आणि चवीनुसार मीठ। या स्टेजला आपल्याला यामध्ये भाज्या घालायच्या आहेत। तर इथे मी एक मीडियम साईजचा चिरलेला बटाटा, 2-3 गाजर आणि अर्धा कप यामध्ये मी वाटाणे घातलेले आहेत। ते व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करायचं राहून गेलं। आणि हे भाज्या या मसाल्यांसोबत 1-2 मिनिटे चांगलं असं परतून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही भाज्या वापरू शकता। तर इथे हे भाज्या चांगल्या अशा या मसाल्यांमध्ये परतून झालेला आहे। तर आता यामध्ये अर्धा कप दही घालूयात। रूम टेम्परेचरवरचं दही आहे आणि दही हे फेटून घालावं। आणि यामध्ये आपण आता पुदिना घालूयात। तर इथे मी पाव कप पुदिना बारीक चिरून घेतले आहे। आता हे सर्व व्यवस्थितरित्या मिक्स करूयात आणि खूप परतून आपण यामध्ये जरुरीनुसार अगदी थोडं गरम पाणी घालून यावरती झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घेऊयात। तर इथे मी 5 मिनिटे झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली आहे। यामधले भाज्या सर्व चांगले असे शिजले गेलेले आहेत। आता आपण गॅस बंद करूयात आणि हे भाजी आपण बाजूला ठेवूयात। आणि गॅसवरती एक कुकर घेतले आहे मी, कुकर किंवा जाड बुडाचा कुठलाही भांडं चालेल। आणि यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आहे। आता आपण जे ग्रेव्हीवाली भाजी बनवलेली होती ते अशा प्रकारे पसरवून आपण हे तळाशी लावूयात। तर इथे मी निम्मी भाजी इथे मी टाकलेली आहे। त्यावर निम्मा पांढरा भात घालूयात। अशाच प्रकारे आपल्याला हे भात पसरवून घालायचं आहे। भात घालून झालं की आता यावर आपण तळलेला जो कांदा होता तो घालूयात। अशा प्रकारे पसरवून घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि परत एकदा आपण थोडंसं भाताचा थर लावूयात। आता यावर परत एकदा उरलेली भाजी पसरवून घालूयात। भाजी एकसारखी अशी पसरवून झाली की आता यावर आपण उरलेला भात जो आहे तो पसरवून घालूयात। बाजूला गॅसवर हाय फ्लेमवर एक तवा गरम होण्यासाठी ठेवले आहे। तर इथे हे भातही पसरवून झालेला आहे। आता यावर आपण कांदा घालूयात, तळलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। अशा प्रकारे भाजी आणि भात याचं एकावर एक थर लावून आपल्याला याला आता वाफ द्यायची आहे। आता यावर आपण झाकण ठेवूयात, घट्ट बसणारं झाकण ठेवायचं आहे। आता थोडंसं कणिक आहे, भिजवलेलं कणिक, ती या काठाला लावून आपण हे झाकण हवाबंद करून घेऊयात। आता हे भांडं तापलेल्या तव्यावरती ठेवूयात आणि गॅसचा फ्लेम लो ठेवूयात आणि 10 ते 15 मिनिटे आपण हे बिर्याणीला चांगली अशी वाफ येऊ देऊयात। तर इथे हे बिर्याणीला 15 मिनिटे वाफ दिलेली आहे। भात चांगला असं मोकळा सळसळीत शिजलेला आहे। बिर्याणी तयार आहे। तर बिर्याणी तुम्ही दही, कांदा किंवा काकडीचे कोशिंबीर, पापड, लोणच्यासोबत सर्व करू शकता। तर इथे हे रेस्टॉरंट स्टाईल व्हेजिटेबल बिर्याणी किंवा व्हेज बिर्याणी तयार आहे। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।